जो TV9 रिपोर्टर पोल्स आहे तो देखील तेच सांगतो की यामध्ये पवारांना आणि ठाकरेंना मिळालेल्या ज्या जागा आहेत यामध्ये हा फक्त अंदाज आहे आपला, मात्र या अंदाजानुसार आपण पाहतो की लोकांनी कुठेतरी कौल दिलाय असं दिसतं या आकड्यांवरून। तुम्हाला काय वाटतं? नक्कीच या आपण एकूण चित्र पाहिलं तर या चार प्रमुख नेत्यांची जणू काही प्रतिष्ठाच प्रणाला लागलेली आपल्याला यात दिसते आहे। आपण बारामती जर पाहिलं तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच सामना कुठेतरी दिसून आला, पण शरद पवारांनी यात हुशारी खेळी अशी केलेली आहे की अजित पवारांसमोर योगेंद्र पवार यांना उभा केलं त्यांनी। याच निमित्ताने एक आपल्याला पाहायला मिळालं असेल तर की पूर्ण प्रचारादरम्यान अजित पवार हे सकाळी किंवा संध्याकाळी एक दिवसाआड बारामतीत होते आणि त्यांना बारामती सोडून जास्त कुठं जाता आलं नाही आणि त्याचा परिणाम असा दिसतोय की लोकसभेप्रमाणे त्यांचा कुठेतरी परफॉर्म आपल्याला यावेळेस पण कमी दिसतोय। आणि हीच जर गोष्ट आपण पाहिली तर सर्वाधिक एकनाथ शिंदे अथवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये लढत होती काही मोठ्या 50 जागांवर आमने सामने, तिथंही तोच प्रॉब्लेम दिसतोय की ह्याच एकनाथ शिंदेच्या जागा थोडं कमी होतील। आता ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो की भाजप हा पुन्हा एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपल्याला समोर येताना दिसतोय। सगळ्याच एक्झिट पोलमध्ये तसं आपल्याला दिसतंय। जर का आता भविष्यात जर तसं पाहिलं आपण तसं काही घडलं तर आपल्याला हे पाहावं लागेल की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार रिप्लेस करतात का, हा एक ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असणार आहे। परंतु एकूण सगळ्या जर आपण मतदानाचा 15 दिवसाचा सगळा काळ पाहिला आणि त्याच्या अगोदर जो लाडकी बहिणीचा प्रचार आणि प्रसार पाहिला तर आपल्याला महिलांच्या मनातलं कळत नाही कुणाला असं म्हणतात, त्यानुसार जर आपण पाहिलं तर 23 तारखेला नक्की काय असतील ते निकाल करणार आहेत। कारण महिला कुणाला मतदान केलंय हे आतापर्यंत कुणालाही तसं सांगता येणार नाही आणि हा फॅक्टर खरंच ह्या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो।